मित्रांनो, उद्याच्या भाऊच्या धक्क्याचा पहिला प्रोमो समोर आलाय आणि त्याच्यामध्ये रितेश भाऊ राखी सावंतची जबरदस्त शाळा घेताना दिसतायत. मित्रांनो, राखी सावंतची शाळा होणारच होती. कारण ज्या पद्धतीने गेले काही दिवस राखी सावंत जी काही वागते ना, अक्षरशः तिचं वागणं आता इरिटेट व्हायला लागले. गेले 2-3 दिवस रेवाला घेऊन जो काही तिचा पराक्रम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे, तर हाच मुद्दा कुठेतरी रितेश भाऊने घेतलाय. आणि रितेश भाऊ इथे सांगताना दिसतायत, की तुम्ही देखील एक महिला आहात आणि एका दुसऱ्या महिलेला घेऊन तुम्ही असं काही करताय, जे काही तुम्ही बोलताय, वागताय, हे अजिबात पटण्यासारखं नाही. तुमचं अति होतंय. तुम्ही जे काही केलंय, ते टीव्हीवरती बघायला देखील चांगलं वाटत नाही. एकंदरीत राखीने रेवाच्या कपड्याला घेऊन जे काही केलं, अक्षरशः कपडे फाडले आणि ते फाटलेले कपडे दाखवले आणि घातले सुद्धा. तर हे खूपच विचित्र होतं. त्यानंतर रेवाच्या बाबतीत अजून बरंच काही तिने केलं. पिंपल्स काढले, तुझा चेहरा कसा दिसतोय, तोंड कसं दिसतंय, धक्के मारले आणि असं बरंच काही राखीने केलं. तर हाच मुद्दा कुठेतरी रितेश भाऊने घेतलाय, की एक महिला म्हणून तुम्ही दुसऱ्या महिलेचा रिस्पेक्ट करत नाही. तर तुमचं हे वागणं खूप अति होतंय किंवा झालंय. आता याच्यावरती काय रितेश भाऊ निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. गेल्या वेळी जेवण फेकण्याची चुकी केली होती, त्यामुळे पूर्ण सीझनभर आता ती कॅप्टन होऊ शकत नाही अशी शिक्षा सुनावली. आता याच्यावरती काय रितेश भाऊ शिक्षा देतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु मित्रांनो, ज्या पद्धतीने सध्या राखी सावंत जे काही वागते बिग बॉसच्या घरामध्ये ते इरिटेट होते आणि खरंच रितेश भाऊने सांगितल्याप्रमाणे आता अति होतंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता ते कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने थांबवतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, पहिल्याच प्रोमोमध्ये ज्या पद्धतीने रेवाला घेऊन किंवा रेवाला जे काही टार्गेट केलं होतं राखी सावंतने, तर ते कुठेतरी रितेश भाऊला चांगलंच खटकलंय आणि राखी सावंतची जबरदस्त शाळा इथे घेताना दिसते. तुम्ही एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेचा रिस्पेक्ट करायलाच पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही वागता, बोलता, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. तर मित्रांनो, रितेश भाऊने राखी सावंतची जबरदस्त अशी शाळा घेतलेली आहे रेवाच्या मुद्द्यावरती. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.